तुम्हा सर्वांना माहित आहे आज आहे शिवजयंती. आपल्या गावातली शिवजयंती आटपून आपण गेलो वाठोड्याला. गेल्यावर वाठोडा एवढं शांत वाटत होतं, मी म्हटलं काहीच नाही आहे इथं आता. शिवजयंतीले वाठोडा शांत इम्पॉसिबल. शिवजयंती निमित्त वाठोड्याला आलं होतं महारुद्र पथक. पथकानं पुरं वाठोडं गाजवून टाकलं. महाराजांच्या जन्मोत्सवामध्ये आपण आपली संस्कृती जपून पुढच्या पिढीला आपली संस्कृती जपण्यास प्रोत्साहित करू शकतो असं या जल्लोषातून सिद्ध होते. नाही कसं आहे, जर तुम्हाला महाराजांना मानाचा मुजरा द्यायचा असेल तर नक्कीच संस्कृती जपा. कपाडी चंद्रकोर आणि भरदाट दाढीने कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. त्यांचे विचारही आचरणात आणावे लागते. या महान अशा राष्ट्रात महान राजाच्या काळात स्त्रीकडे कोणी डोळे वर करून सुद्धा बघू शकत नव्हतं. आणि आताची परिस्थिती अशी झाली आहे की एक कोवळी वयाची मुलगी सुद्धा यांना पुरत नाही. लाज वाटायला पाहिजे आपल्याला की आपण महाराजांचे विचार जपू शकत नाहीये. नाही शपथ तर एक संकल्प तरी घ्या की कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने नाही बघणार. मला माहित आहे तुम्ही संकल्प नाही घेणार म्हणून, कारण मी रावणांमध्ये राम शोधत आहे. जास्तच इमोशनल ब्लॅकमेल केलं तुम्हाला, पण रियालिटी आहे भाऊ. काही म्हणा तुम्ही. कसं आहे, फक्त का नजरचा फरक आहे. तुम्ही कशी ठेवता हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर आमच्या इथं अशा प्रकारे शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. आणि कोण कोण इथं होतं तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि माझा एक क्वेश्चन आहे की हा जो नृत्य प्रकार आहे तो मला सांगा की कोणता आहे. तर मला तर वाटले पांढरं पांढरं पहिले राख होय, मग लक्षात आलं की पावडर होय म्हणून. महाराजांकडे पाहिल्यावर मान ताट आणि डोळे आदराने भरून जातात. आणि मग पाय वळतात जल्लोषाकडे. पथकाचा जोश पाहून भाऊ पोट्टे आवरत नव्हते. जा भिडले का नाचाले विचारूच नका. मजा मस्ती एन्जॉय मस्त करा, पण मी जे बोलली ना ते पण लक्षात ठेवा. तर आजसाठी एवढंच. बाकी सांगते मी उद्या. आणि हो प्लीज फॉलो करा.